कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या सौजन्याने देवगड तालुक्यातील जनतेला अयोध्या हे महानाट्य मोफत आयोजन करण्यात आले आहे। हे महानाट्य सिंधू संकल्प अकादमी व सागर एंटरटेनमेंट यांनी केले असून त्याचे लेखन व दिग्दर्शन केदार देसाई यांनी केले आहे, तर निर्मिती प्रणय तेली यांची आहे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी। कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेशजी राणे यांनी देवगड तालुक्यातील विविध उपक्रम राबवित असताना येथील नागरिकांसाठी विविध उपक्रम त्याचप्रमाणे कार्यक्रमांचं आयोजन यापूर्वी केलेलं आहे आणि अशाच एका पद्धतीच्या एका विशेष महानाट्य प्रयोगाचं आयोजन या ठिकाणी जामसंडे येथील पेट्रोल पंपानजीक करण्यात आलं आहे। सिंधू संकल्प अकादमी आणि सागर एंटरटेनमेंट यांच्या संकल्पनेतून निर्मित आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून महानाट्य अयोध्या या नाट्यप्रयोगाचं आयोजन आज सायंकाळी 7 वाजता देवगड पेट्रोल पंपानजीक करण्यात आलं असून त्याची पूर्वतयारी म्हणजे विशेषतः भव्य रंगमंच आणि आसन व्यवस्था करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि या संपूर्ण महानाट्य प्रयोगाच्या नियोजनासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत। आपल्यासोबत आहेत देवगड युवा मोर्चा देवगड शहराध्यक्ष दयानंद पाटील, त्याचप्रमाणे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सचिव शरद ठुकरुल। आपण जाणून घेणार आहोत दयानंद पाटील यांच्याकडून या नाट्य प्रयोगाविषयी आपलं नियोजन कशा पद्धतीने चालू आहे। अकादमी व सागर एंटरटेनमेंट यांच्या सहकार्याने हे सदर नाटक अयोध्या महानाट्य हे आपण आयोजित केले आहे। खरं तर आपण पाहत असाल एक रंगमंच जो आहे त्याचं काम चालू आहे। सदर खुर्च्यांचं बाकी जे आसन व्यवस्था याचं पूर्णपणे आता व्यवस्थापन चालू आहे आणि एकंदरीत या महानाट्याला जो लाभणारा प्रतिसाद आहे तर खरंच खूप उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला आहे। आपण प्रवेशिका पण सदर देवगड जामसंडे शहर किंवा देवगड तालुक्यातील पूर्ण यांना प्रवेशिकाही वाटप केलेले आहेत आणि एक चांगला प्रतिसाद मिळतोय। आमदार नितेश राणे साहेबांच्या सहकार्याने सदर नाटक आपण इथे आयोजित केलेलं आहे आणि त्याला एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद इथे लाभत आहे। पाटील साहेब, या ठिकाणी प्रवेशिका हा कार्यक्रम मोफत आहे आणि आपण प्रवेशिका या येथील नागरिकांना वाटप केलेले आहेत, पण एखादा नागरिक असा असेल की ज्याला प्रवेशिका उपलब्ध नाही त्याला या नाट्यप्रयोगाला प्रवेश देण्याचं आपलं प्रयोजन कसं आहे? नाही, येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपण इथे त्यांची आसन व्यवस्था आपण करणार आहोत। आपण आता 1,500 ते 2,000 आसन व्यवस्थेचं आपण नियोजन केलेलं आहे। जास्तीत जास्त आपण येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आसन व्यवस्था देण्याची प्रयत्न करणार आहोत आणि जे कोण वयोवृद्ध असतील किंवा अन्य कोणीही प्रत्येकाला आपण आसन व्यवस्था देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आपल्यासोबत आहेत योगेश चांदोसकर। योगेश चांदोसकर, आपण माजी नगराध्यक्ष म्हणून या देवगड जामसंडे शहरात काम केलं आहे। आमदार नितेश राणे यांनी यापूर्वी अनेक उपक्रम राबवले, या उपक्रमाविषयी आज जे महानाट्य होणार आहे याविषयी आपण काय सांगाल? सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेबांनी जे महानाट्य अयोध्या देवगड तालुक्याच्या नागरिकांसाठी विना मोबदला म्हणजे विना प्रवेश मोबदला ठेवलेला आहे। त्यांचं एकमेव उद्देश असा आहे की अयोध्याच्या बाबतीत जे पूर्वीपासून जे घडलेलं आहे किंवा आता जे 500 वर्षानंतर जे भव्य दिव्य मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे भव्य दिव्य जे राम मंदिर झालं ते 22 जानेवारी रोजी त्याचं प्राणप्रतिष्ठा झाली। मग त्या अनुषंगाने प्रत्येक गावागावात प्रत्येक व्यक्तीला त्याची पूर्ण माहिती असावी, म्हणजे पूर्वी काय घडलं आणि आता कसं ते अयोध्येचं मंदिर उभं राहिलं त्या संदर्भात हे करण्यासाठीच साहेबांनी हा उपक्रम देवगड वासियांसाठी ठेवलेला आहे आणि देवगड जामसंड्यामधील जनतेने उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे। वातावरण एक राममय देवगड जामसंडे शहराच्या नागरिकांमध्ये झालेलं आहे। संध्याकाळी अलोट गर्दी होईल याचं नियोजनही आमचे सगळं युवा कार्यकर्ते असतील किंवा आमचे सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील आणि एकत्र बसून सगळं केलेलं नियोजन आणि चांगला प्रतिसाद ह्या महानाट्याच्या निमित्ताने देवगड जामसंडे शहरात आहे आणि ह्या अनुषंगाने मी एवढंच म्हणेल की आमदार नितेश राणे साहेब वेगवेगळे उपक्रम करत असतात। हा एक अनोखा उपक्रम देवगड वासियांसाठी ते देत आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणू किंवा
त्यांचे चाहते म्हणून आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो आणि असेच उपक्रम ते देवगड वासियांसाठी कायम करत राहतील अशी अपेक्षा बाळगतो. निश्चितच चांदोसकर साहेब, आपण या ठिकाणी आमदार नितेश राणे आणि राबवलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. आपल्यासोबत आहेत आता देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील भारतीय जनता पार्टीचे गटनेते नगरसेवक शरद ठुकरील साहेब, देवगड जामसांडे नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना आपण कशा पद्धतीने आवाहन कराल? सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांनी जो आज देवगडवासियांसाठी जो एक वेगळा आगळा उपक्रम असा घेतलेला आहे, अयोध्या नाट्यप्रयोगाचा, सर्वांना ते बघण्यासाठी मी असंच आवाहन करीन की जास्तीत जास्त लोकांनी या नाट्यप्रयोगाचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद ठुकरील साहेब. या ठिकाणी आपण पाहू शकता आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून महानाट्य अयोध्या नाट्यप्रयोगाचं आयोजन केलेलं आहे आणि विशेषतः या नाट्यप्रयोगाच्या ज्या प्रवेशिका आहेत त्या संपूर्ण देवगड जामसांडे तालुक्यातील अन्य भागात देखील वाटप करण्यात आलं आहे. आणि अशाच पद्धतीनं एखादा जो नाट्य रसिक आहे किंवा जो चाहता आहे तो या ठिकाणी नाट्य बघण्यासाठी जर आला तर त्या ठिकाणी त्यालाही प्रवेश देण्याचं नियोजन इथं आयोजकांनी केलेलं आहे. निश्चितपणे आमदार नितेश राणे यांच्या जो आयोजित केलेला त्यांनी संकल्प आहे त्याला निश्चित प्रतिसाद मिळेल आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नाट्यरसिक उपस्थित राहतील असं अपेक्षा या ठिकाणी आयोजकांनी व्यक्त केलेली आहे. सिंधुदुर्ग 24 तासासाठी दयानंद मांगले, देवगड.